म्हणजे वाढवण बंदराला हा गेल्या अनेक वर्षापासून प्रचंड विरोध असताना सुद्धा येथील संबंध स्थानिकांचा भूमिपुत्रांचा प्रचंड विरोध असताना पण आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब इथे पालघरमध्ये येऊन या वाढवण बंदराचं उद्घाटन करत आहेत। आज आम्हाला असं वाटतं की एवढा प्रचंड विरोध असताना पण आज एवढा पोलीस फाटा इथे एवढा लावण्यात आलेला आहे की आम्हाला गावातून आमच्या रस्ते म्हणजे आमच्या स्वतःच्या गावातून बाहेर निघणं कठीण झालेलं आहे। अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करून दिली आहे। हे काय योग्य नाही। आम्हाला असं वाटतं की एक हुकुमशाहीकडे हे वाढवण बंदरचं जे उद्घाटन आहे हे हुकुमशाही पद्धतीने केलं जातं असं आम्हाला याच्यातून निदर्शनास येतं। खरं म्हणजे या भागातला समुद्र किनाऱ्यावरचा जो मच्छीमार आहे हा साधारणतः 2-2.5 लाखाच्या जवळपास हा मच्छीमार जो आहे हा ह्या वाढवण बंदरामुळे त्यांची मच्छीमारी पूर्णतः बंद होणार आहे। त्याचप्रमाणे आता आम्ही जेव्हा बघतोय की हे सर्व रूटमध्ये हायवे नंतर रेल्वे असे जे प्रोजेक्ट इथून या वाढवण बंदरामुळेच केवळ होत आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या त्याचा मोबदला ते सगळ्यांना मिळत नाही, परंतु विरोध असताना पण ते जबरदस्ती संपादित केल्या गेल्या आणि आज हे उद्घाटन केलं जातं आहे। खरं म्हणजे या भागातील प्रचंड मोठ्या संख्येने हा विरोध या ठिकाणी होणार आहे। वरोर बस स्टॉप इथे ह्या परिसरातील सर्व लोक एकत्र येणार आहेत आणि हा विरोध आम्ही यावेळेस दर्शवणार आहोत। या विरोधाचं स्वरूप कसं असणार आहे? हे बघा, तसं अजून आम्ही काय निश्चित असा आकडा देऊ शकत नाही की किती लोक जमतील, परंतु लोकांच्या तीव्र भावना आहेत की बाबा हे वाढवण बंदर रद्द झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने मोठ्या संख्येने लोक इथे उपस्थित होतीलच आणि साधारणतः 12-1च्या दरम्यान हे इथे निदर्शनं आम्ही करूया। आता त्याचं स्वरूप आता लगेच त्याचं स्वरूप सांगता येईल तशा पद्धतीने अजून माननीय सुनील भुसारा साहेब इथे अजून येत आहेत, हे येतील। संपूर्ण महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आणि पालघर जिल्ह्यातल्या संपूर्ण ज्या आदिवासी संघटना आहेत त्या सर्व मच्छीमार संघटना आहेत सर्व एकत्र येऊन हे निदर्शन आम्ही करणार आहोत। निकडे साहेब की एकीकडे इकडे निदर्शनं करतायत, बऱ्याच बस या ठिकाणी भरून कार्यक्रमाला जात असताना सुद्धा दिसत आहे, मग ही जी लोक आहेत ती नेमकी तर बघा, पालघर म्हणजे डहाणू आणि ह्या परिसरातले पालघर जिल्ह्यातील त्या ज्या काही ग्रामपंचायत लेवलला ज्या बसेस पाठवल्या होत्या त्या काही भागातून काही लोक गेले असतील, पण बऱ्याचशा ग्रामपंचायतमधून ह्या बसेस खाली गेलेल्या आहेत। ते आम्हाला दिसत आहेत, व्हिडिओ येत आहेत, बऱ्याचशा ग्रामपंचायत लोक खाली गेलेले। आता काही येताना गुजरातवरून बसेस दिसल्या आम्हाला, छोट्या छोट्या गाड्या ज्या मॅजिक आहेत गाड्या किंवा इको अशा गाड्या बऱ्याचशा गुजरातमधून येताना दिसल्या। तर मला वाटतं गुजरातमधून पण त्यांनी लोक आणण्याची इथे सुरू केली असते। यावर या सगळ्या आंदोलनाला तुम्हाला म्हणजे दबाव वगैरे आहे का, तुमच्यावर प्रशासनाकडून काही सांगण्यात नाही असं काही नाही आहे। आता लोकशाहीमध्ये आम्हाला हे वाढवण बंदर नको आहे, आमचा विरोध आहे, तो विरोध आम्ही दर्शवणार, त्याच्यामध्ये सर्व कोणाचं प्रेशर वगैरे असं काही नाही। आपण बघितलेलं आहे की सध्या वाढवण बंदराच्या तिकडे पंतप्रधानांना भूमिपूजन सोहळा करत आहेत आणि दुसरीकडे या ठिकाणी 2 आमदारांच्या नेतृत्वाखाली तिथं असं निदर्शनं करण्यात येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय गायकवाड, विनायक मराठी, राहुल पाटील घोषणा द्या ना, घोषणा द्या। वाढवण बंदर रद्द झालंच पाहिजे, वाढवण बंदर रद्द झालंच पाहिजे। पालघर जिल्ह्यातील मच्छीमार शेतकऱ्यांना दसुदडी लावणारं वाढवण बंदर रद्द झालंच पाहिजे। वाढवण बंदर रद्द करा, वाढवण बंदर रद्द करा, हुकुमशाही बंद करा, हुकुमशाही बंद करा, पुलिस की तानाशाही नहीं चलेगी, पुलिस की दादागिरी नहीं चलेगी, वाढवण बंदर रद्द झालंच पाहिजे। एकच जिद्द, एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द करा, वाढवण बंदर रद्द करा, मच्छीमारांना उद्ध्वस्त करणारं वाढवण बंदर रद्द करा।